नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण स्टँडर्ड 8चं 5th चॅप्टर दॅट इज एक्सपान्शन फॉर्म्युला हे सुरू केलं होतं. तर फ्रेंड्स त्यामध्ये आपण काय बघितलं होतं की एखादा फॉर्म्युला असेल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असं असतो. त्याचप्रमाणे आपण x प्लस a इंटू एक्स प्लस बी अशा टाईपचे जे फॉर्म्युले होते फ्रेंड्स, त्यांना आपण एरिया ऑफ रेक्टेंगल आणि एरिया ऑफ स्क्वेअरच्या माध्यमाने त्याला दाखवलं होतं. ठीक आहे, त्याला आपण प्रूव्ह केलं होतं. आणि फ्रेंड्स त्यावर म्हणजे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी अशा टाईपचे काही एक्झाम्पल घेतले होते फ्रेंड्स, आणि त्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 घेतला होता. ठीक आहे, तर आता आपल्याला या लेक्चरला काय शिकायचं आहे बघा, एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ओके, आता मागे आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण बघितला, पण या ठिकाणी काय करायचंय फ्रेंड्स, आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब या म्हणजे याचं एक्सपान्शन करायचंय आपल्याला. ओके, तर बघा फ्रेंड्स, मी काय करतो आधी a प्लस बी ब्रॅकेट क्यूब लिहून घेतो. ओके, आता बघा फ्रेंड्स, a प्लस बी रेस टू 3 म्हणजे a प्लस बी च्या 3 वेळा गुणाकार. ओके, a प्लस बी इंटू a प्लस बी इंटू a प्लस बी. ओके, a प्लस बी चा 3 वेळा गुणाकार. ठीक आहे, a प्लस बी रेस टू 3 आहे, त्याच्यामुळे a प्लस बी चा 3 वेळा गुणाकार केला. आता बघा फ्रेंड्स, आता काय करणार फ्रेंडनी, आता याला a प्लस बी इथे लिहून घेतो. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी a प्लस बी चा 2 वेळा गुणाकार आहे. ओके, बघा एवढीच a प्लस बी चा 2 वेळा गुणाकार आहे, तर मी काय करणार, a प्लस बी च्या डोक्यावर मी 2 ठेवणार. ठीक आहे, a प्लस बी स्क्वेअर म्हणजे a प्लस बी इंटू a प्लस बी. ठीक आहे, आता नेक्स्ट काय करणार फ्रेंड, आपण हा a प्लस बी जसा तसा लिहिणार. ओके, आता बघा याचे एक्सपान्शन काय आहे, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचे एक्सपान्शन काय आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, हा त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. आता नेक्स्ट काय करणार आपण, बघा हा ब्रॅकेटला हा a आहे ना फ्रेंड्स, इथे लिहून घे ना, आणि हा एला बघ, हा एला या पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणार. ओके, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, नेक्स्ट काय करणार, हा प्लस बी ना तो या ठिकाणी लिहून घेणार. ठीक आहे, आणि या प्लस बी ला या पूर्ण ब्रॅकेटने आपण मल्टिप्लाय करणार. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, आता पुढे काय करणार फ्रेंड्स, आपण बघा हा ए ला मी या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मशी मल्टिप्लाय करणार. ओके, या एला याच्याशी करतो आधी, त्याच्यानंतर या एला याच्याशी, त्याच्यानंतर याच्याशी. ओके, हा एला या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मशी मल्टिप्लाय करणार. ओके, तर आधी आपण काय करणार, a इंटू a स्क्वेअर. ठीक आहे, याला याने, त्याच्यानंतर काय करणार, a इंटू 2ab, a इंटू 2ab. ओके, 2ab. ठीक आहे, हा डॉटचं चिन्ह आहे फ्रेंड्स, ते इंटू आहे बघ, ते लक्षात ठेवा. a मग या ठिकाणी प्लस आहे ना, a इंटू बी स्क्वेअर, a इंटू बी स्क्वेअर. ओके, आता पुढे काय करणार आपण, त्याच प्रकारे हा जो बी आहे ना, या बी ला पूर्ण म्हणजे या बी ला या ब्रॅकेट मधले प्रत्येक टर्मशी मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, b इंटू a स्क्वेअर प्लस प्लस. ओके, b इंटू 2ab, b इंटू 2ab. ओके, प्लस हा प्लस b इंटू बी स्क्वेअर. ठीक आहे, b इंटू बी स्क्वेअर. आता पुढे काय ना बघा फ्रेंड्स, a इंटू a स्क्वेअर a क्यूब. ठीक आहे, a इंटू a स्क्वेअर a क्यूब, 2ab इंटू a. आता बघा a इंटू a स्क्वेअर, मग या ठिकाणी काय ना 2a स्क्वेअर b. ठीक आहे, 2a इंटू a स्क्वेअर b. ओके, पुढे काय ना a b स्क्वेअर. ठीक आहे, या ठिकाणी बी काय लिहिणार आपण, a स्क्वेअर b. ओके, इथे काय ना b इंटू b स्क्वेअर आणि 2a. ओके, 2ab स्क्वेअर. ओके, b इंटू बी स्क्वेअर b क्यूब. ठीक आहे, पुढे काय ना
क्यूब जर लिहिला 2a² प्लस a² 2a² प्लस a² म्हणजे काय 3a². ओके. ab² प्लस 2ab² ab² प्लस 2ab² काय ला 3ab². ठीक आहे. आणि प्लस कुठला b², सॉरी b³. ओके. तर बघा फ्रेंड्स, आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळाला. ओके. बघा a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b² आपल्याला मिळून गेला. ठीक आहे. तर फ्रेंड्स आता आपण काय करणार फ्रेंड्स, या फॉर्म्युलावर आधारित काही एक्झाम्पल घेणार. ठीक आहे. लेट अस स्टडी सम एक्झाम्पल बेस्ड ऑन अबव एक्सपान्शन फॉर्म्युला. तर बघा फ्रेंड्स, आत्ताच आपण जो एक्सपान्शन फॉर्म्युला प्रूव्ह केला त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल बघणार. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल काय दिले, x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3. ठीक आहे. x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. ओके. आता बघा फ्रेंड्स, आता आपण फॉर्म्युला बघितला a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा. त्याचा फॉर्म्युला काय असतो, a प्लस b ब्रॅकेट क्यूब काय असतो त्याचा फॉर्म्युला a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³. ठीक आहे. हा त्याचा फॉर्म्युला असतो फ्रेंड्स. आता आपल्याला काय करायचंय की हा जो फॉर्म्युला आहे तो या एक्झाम्पलच्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. ओके. तर बघा कसं आहे ना, मग x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. ओके. आता या ठिकाणी काय फ्रेंड्स, a च्या जागेवर काय आहे, x आहे. ठीक आहे. a प्लस b ब्रॅकेट क्यूब. ओके. आता बघा फ्रेंड्स, a च्या जागेवर काय आहे, x आहे, b च्या जागेवर 3 आहे. ठीक आहे. मग कसं आहे ना, a³ म्हणजे x³ प्लस 3a²b 3a² म्हणजे x² b म्हणजे 3. यस. पुढे काय ना 3ab². 3a काय x. ठीक आहे. b काय 3 त्याच्या स्क्वेअर. ठीक आहे. 3ab². b 3 आहे आणि x a. ओके. पुढे काय ना b³ आणि b³ काय 3³. ओके. सो काय आहे या ठिकाणी x³ प्लस 3 into 3 9x² प्लस 3 into 3³ क्यूब नाही या ठिकाणी स्क्वेअर आहे, सॉरी. 3 into 3² 9 3² 9 into 3 27x प्लस 3³ 27. ओके. सो काय आहे या ठिकाणी, म्हणजे बघा हे याचं आन्सर असेल. तर बघा फ्रेंड्स, हे याचं एक्सपान्शन आहे. ओके. म्हणजे आपल्याला काय म्हणताय, x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू म्हणजे याचे एक्सपान्शन कसं येईल, x³ प्लस 9x² प्लस 27x प्लस 27 हे त्याचं एक्सपान्शन असेल. ठीक आहे. x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3 चं एक्सपान्शन निघालं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू. तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी काय दिलं आहे 3x प्लस 4y ब्रॅकेट क्यूब. ओके. आता या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला अप्लाय करणार. ठीक आहे. आता यामध्ये बघा a च्या जागी काय आहे a प्लस b ब्रॅकेट क्यूब. ओके. आता a च्या जागी काय आहे 3x आणि b च्या जागी काय 4y. ओके. तर काय करणार आपण, हा फॉर्म्युला अप्लाय करणार. आता हा फॉर्म्युला काय आहे a³. आता a ची व्हॅल्यू काय आहे 3x³ ओके. 3a²b. ओके. 3a² म्हणजे 3x चा स्क्वेअर d म्हणजे 4y प्लस 3ab². a काय 3x, b काय b चा स्क्वेअर. ओके. 4y त्याचा स्क्वेअर प्लस b³ b काय 4y त्याचा क्यूब. ओके. आता 3x³ ओके. 3x³ काय ना 3 चा स्क्वेअर 9 नाही 3 चा क्यूब 27 आणि x चा क्यूब x³. ओके. पुढे काय ना 3 into 3x ब्रॅकेट स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 x चा स्क्वेअर x. ठीक आहे. x² इंटू 4y. पुढे काय ना 3 into 3x ओके 9x 4y³ ओके 4y³ 4 चा स्क्वेअर 16
वाय क्यूब नी तो वाय स्क्वेअर आहे. ओके, 4 चा स्क्वेअर 16 आणि y चा स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे, 4 ब्रॅकेट 4y क्यूब, 4 चा क्यूब 64 आणि y चा क्यूब y क्यूब. ठीक आहे, आता पुढे काय ना 27 x क्यूब 3 into 9 27. ठीक आहे, मग या ठिकाणी काय ना 27 x स्क्वेअर इंटू 4y प्लस 9 16 into 9 144 xy स्क्वेअर, x into y स्क्वेअर xy स्क्वेअर 64 y क्यूब. ठीक आहे, आता नेक्स्ट काय ना 27 x cube plus 27 into 4 108 x square into y x square y. ठीक है, 144 xy square plus 64 y. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे हे आपलं एक्सपान्शन असेल. ठीक आहे, काय एक्सपान्शन असेल 3x plus 4y ब्रॅकेट क्यूब चे एक्सपान्शन आपलं येणार. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा फ्रेंड, नेक्स्ट काय इन ब्रॅकेट 2m/9 प्लस n/2m रेज टू 3. ठीक आहे, ब्रॅकेट क्यूब. आता या ठिकाणी काय आहे फ्रेंड्स बघा a प्लस b ब्रॅकेट क्यूब. ओके, a ची व्हॅल्यू काय आहे 2m/n, b ची काय आहे n/2m. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला अप्लाय करणार. ओके, a क्यूब म्हणजे 2m/n ब्रॅकेट क्यूब. ओके, 3a स्क्वेअर b, 3a स्क्वेअर म्हणजे 2m/n स्क्वेअर. ओके, इंटू बी काय n/2m. ओके, 3a काय 2m/n. त्याच्यानंतर बी काय या ठिकाणी n/2m, बी चा स्क्वेअर. ओके, बी काय n/2m त्याचा स्क्वेअर. बी क्यूब, बी काय n/2m अपॉन 2m. ओके, आता नेक्स्ट 2m/n त्याच्याच क्यूब. सो या ठिकाणी काय ना 2 क्यूब 8 m क्यूब m रेज टू 3 अपॉन n क्यूब n रेज टू 3. ओके, 3 into 2n square, 2 cube, sorry 2 square 4 n square n square. ओके, पुढे काय ना n/2m जसं 3 2m/n. ठीक आहे, n स्क्वेअर 2n स्क्वेअर. ठीक आहे, 2 स्क्वेअर 4 n स्क्वेअर n स्क्वेअर. n क्यूब 2m क्यूब 2 क्यूब 8 आणि m क्यूब. ओके, आता पुढे काय येणार आपलं 8m क्यूब अपॉन n क्यूब. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी m कॅन्सल होणार आणि या ठिकाणी एक m कॅन्सल होणार. ठीक आहे, म्हणजे एक m उरणार. या ठिकाणी n कॅन्सल होणार, या ठिकाणी एक n उरणार. ठीक आहे, बघा n/n इंटू n. ठीक आहे, n स्क्वेअरला आपण n इंटू n असं लिहू शकतो ना. एक n गेला. ठीक आहे, म्हणजे उरला या ठिकाणी एक. ठीक आहे, उरला या ठिकाणी n. तर ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स नेक्स्ट काय
3 4m, फक्त 4m उरला आहे. ओके, कारण की 1m याने कट करून टाकला, खाली n उरला. ओके, इंटू 1/2. ठीक आहे, n कॅन्सल झालाय, m कॅन्सल झालाय, 1/2 उरला प्लस 3 2m नको. या ठिकाणी काय नाही ना फ्रेंड्स, बघा हा m कॅन्सल, 1m कॅन्सल, n कॅन्सल, 1n कॅन्सल. ठीक आहे, या ठिकाणी फक्त n उरेल. ओके, या ठिकाणी n असेल. सो काय ना मग या ठिकाणी 2 इंटू n अपॉन 4m. ओके, प्लस n क्यूब प्लस 8m क्यूब. ओके, 8m क्यूब अपॉन n क्यूब. ओके, 3 4m, बघा 4m इंटू 1 4m. ठीक आहे, n इंटू 2 2n. ठीक आहे, 3 इंटू 2 6. ठीक आहे, 3 इंटू 2 6 आणि नंतर काय येणार n अपॉन 4m, n क्यूब अपॉन 8m क्यूब. ठीक आहे, पुढे काय ना 8m क्यूब अपॉन n क्यूब प्लस 4/2 2. ठीक आहे, 3 इंटू 2m अपॉन n प्लस 6 बघा 2 2 जा 4 2 3 जा 6. ओके, 3 येणार या ठिकाणी n अपॉन 2. ओके, असं नाही बा, आपण डायरेक्टली लिहून घेऊ 3/2 n. ओके, n अपॉन m प्लस n क्यूब प्लस 8m. ठीक आहे, तर आता पुढे काय स्टुडंट बघा 8m क्यूब अपॉन n क्यूब. ओके, 3 इंटू 2 6m अपॉन n प्लस 3n अपॉन 2m प्लस n क्यूब अपॉन 8m क्यूब. ओके, हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्याचे एक्सपान्शन हे. तर बघा फ्रेंड नेक्स्ट काय आहे 41 क्यूब. ओके, आता हा 41 ला हा ब्रॅकेट मध्ये जो 41 आहे त्याला मी 40 प्लस 1 असं लिहू शकतो. ठीक आहे, त्याचा क्यूब. आता बघा या ठिकाणी a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला होणार. ओके, a ची व्हॅल्यू 40, b ची व्हॅल्यू 1. ओके, तो आधी काय ना a क्यूब 40 क्यूब. ठीक आहे, 3a स्क्वेअर b. ठीक आहे, 3a काय आहे 40, त्याच्या स्क्वेअर b काय आहे 1. ओके, 3ab स्क्वेअर 3a काय आहे 40, b स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस b क्यूब 1 क्यूब. आता 40 चा क्यूब काय फ्रेंड्स, आता करून बघू आपण. 40 इंटू 40 किती आले 0 0 4 0 जा 0 4 4 जा 16. ओके, 1600 हा 40 चा स्क्वेअर असेल. ओके, 1600 इंटू 40 मग काय ना 0 0 0 0. ओके, 4 0 जा 0 4 0 जा 0 4 6 जा 24 कॅरी 2 4 1 जा 4 4 प्लस 2 6 6. ओके, 6 4 0 0 0. ओके, म्हणजे 40 चा क्यूब 40 इंटू 40 1600 1600 इंटू 40 64,000 म्हणजे 40 चा क्यूब हा आपला 64,000 आला. ओके, 3 इंटू 40 स्क्वेअर 40 स्क्वेअर बघा 40 इंटू 40
1600 1 40 into 3 40 41 जा 40 42 जा 80 43 जा 120 okay 1 cube 1 64,000 3 into 1600 into 3 4800 plus 120 into 1 120 plus hour. ठीक है. The next 64,000 plus 4800. ठीक है. 0 0 0 0 10 plus 0 plus 8 8. Okay. 4 plus 4 8 6 800 68,800. Okay. 68,800 plus 121 121. ठीक है. 120 plus 121 प्लस क्या करना है 121 करना 0 2 8 and 1 9 8 6. ओके. आंसर काय ना 68,920 या ठिकाणी 1 या 21. ठीक आहे. हे आपलं आन्सर असेल. तर बघा 41 चा क्यूब काय ना 68,921 आपला असेल. तर फ्रेंड्स आजचं लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याचं तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील.